तर मित्रांनो, मी तुम्हाला IRCTच्या वेबसाईटवरून कशा पद्धतीने आपण ट्रेनच्या कुठल्या सीट या खाली आहेत ते कशा पद्धतीने शोधायच्या आणि त्या ज्या पण सीट खाली आहेत त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने जाऊन बसू शकतो TCच्या माध्यमातून आणि त्या सीटचं रिझर्वेशन करू शकतो। सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवर येण्यासाठी वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे irctc.com.in अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर एक वेबसाईट सर्च करा। ही वेबसाईट सर्च केल्यानंतर ही वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि वेबसाईट या ठिकाणी ओपन होत आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी इंग्लिश ही लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण वेबसाईटचा या ठिकाणी पेज दिसेल आहे। तर तुम्हाला या ठिकाणी चॅट वॅकन्सीवर क्लिक करायचं आहे। चॅट वॅकन्सीवर क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईट ही ओपन होईल। तर आपल्याला या ठिकाणी रिझर्वेशन चार्ट वर नाव दाखवत आहे। जर्नी डिटेल्समध्ये आपल्याला सुरुवातीला ज्या पण ट्रेननं जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ट्रेनचा नंबर हा सिलेक्ट करायचा आहे। ज्या आता मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पलमध्ये एका ट्रेनचा नंबर या ठिकाणी सिलेक्ट करतो, टाईप करतो। त्यानंतर हा नंबर मी या ठिकाणी नांदेड पनवेल एक्सप्रेसचा टाईप केलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जर्नी डेट ज्या पण तारखेला जायचं आहे तीच आपल्याला जर्नी डेट या ठिकाणी ठेवायची आहे, कारण की हे आपल्याला ज्या ट्रेननं आपण प्रवास करतो त्या ट्रेनचा लाईव्ह जर्नी डेट आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर आपलं बोर्डिंग स्टेशन जे पण आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। ज्या पण स्टेशनहून आपण ट्रेनमध्ये बसणार आहे ते स्टेशन आपल्याला सिलेक्ट करायचे आणि गेट ट्रेन चार्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर चार्ट हा ओपन होईल। तर आपल्याला वर दिलेला आहे चार्ट वॅकन्सी बर्थ, जे पण आपल्याला आता या ठिकाणी सेकंड AC, थर्ड AC आणि स्लीपर दिलं आहे। तर आपण या ठिकाणी स्लीपर हा सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्लीपरवर सिलेक्ट करा। त्यानंतर स्लीपरचा सर्व चार्ट आपल्यासमोर ओपन होईल। आता या ठिकाणी बघा, पुणे पनवेलपासून या ठिकाणी S5 मध्ये 66 नंबरची ही सीट रिकामी आहे। तर अशी पद्धतीने आपल्याला दाखवत आहे। त्यानंतर खूप सारे या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत तळेगावपासून पनवेलपर्यंत 26 नंबरची सीट ही आपल्याला रिकामी आहे S5 मधली। तर अशा पद्धतीने आता ही जर तुम्हाला समजलं आहे की या सीट नंबर खाली आहेत तर आपल्याला जवळच्या आपल्या TCकडे जायचं आहे आणि बोलायचं आहे की आम्हाला ही या बस सीटची बर्थ आम्हाला पाहिजे आहे, कारण की या ठिकाणी खाली आहे। तर अशा पद्धतीने आपण चार्ट हे वॅकंट आहेत म्हणून हे ओळखू शकतो आणि या सीटचे आपण तिकीट हे बुक करू शकतो, ते पण TCच्या माध्यमातून, कारण की ह्या आपण वेबसाईटवरून बुक नाही करू शकत। हे ऑन द स्पॉट म्हणजे TCच हे आपले सीट हे बुक करून आपल्याला देऊ शकते आणि हे वॅकंट सीट आहेत हे पण आपण शोधू शकतो आणि TCला जाऊन बोलू शकतो की सर मला या टाईपची ही वॅकंट सीट आहे आणि ही मला पाहिजे आहे। त्यानंतर TC आपल्याला ह्या सीट देऊ शकतात। तर अशा खूप साऱ्या आहेत आपल्याला या ठिकाणी। जी पण सीट सगळ्यात जास्त तुम्हाला ज्या पण बोर्डिंग स्टेशनपासून ज्या बोर्डिंग स्टेशनपर्यंत जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला समजेल की कुठं आणि किती सीट ह्या वॅकंट आहेत ते। अशा आता आपण थर्ड AC मध्ये पण बघणार आहोत। थर्ड AC पण मध्ये तुम्हाला दाखवत आहे की थर्ड ACची पण सेम प्रोसेस आहे। आता या ठिकाणी बघा B5 मध्ये 41 नंबरची सीट आहे, 50 नंबरची सीट आहे। ह्या सीट आपल्याला पूर्णपणे खाली दिसत आहे। फ्रॉम स्टेशनपासून ते टू स्टेशनपर्यंत दिलेलं आहे। तर आपल्याला आता पुण्यापासून ते पनवेलपर्यंत ह्या सीट अशा खाली आहेत, कर्जतपासून ते पनवेलपर्यंत खाली आहेत। अशा आपण बघू शकता खालची सीट ही धाराशिवपासून ते पनवेलपर्यंत खाली आहेत। अशा पद्धतीने आपण आपल्याला ज्या पण स्टेशनच्या माध्यमात जायचं आहे म्हणजे ज्या पण स्टेशनपर्यंत जायचं आहे त्या स्टेशनची आपण ही जी पण सीट या ठिकाणी अवेलेबल आहे ती सिलेक्ट करायची आणि आपण TCकडे जायचं आहे आणि TCला सांगायचं की या सीटचं मला रिझर्वेशन पाहिजे। ते TC आपल्याला या सीटचं रिझर्वेशन हे करून देतील। त्यानंतर आपण सेम प्रोसेसने सेकंड AC पण बघू शकता। सेकंड ACची पण सेम प्रोसेस आहे। यामध्ये ज्या पण अवेलेबल आहेत त्या पाहून आपण TCच्या माध्यमातून ह्या सीट बुक करू शकतो। तर आपण आता आपण पनवेल एक्सप्रेसचं बघितलं आहे। तुम्ही कुठल्या पण गाडीचं या ठिकाणी बुक करू शकता। फक्त आपल्याला या ठिकाणी त्या गाडीचा ट्रेन नंबर पाहिजे आहे, ट्रेन नंबर टाकायचा आणि जर्नी डिटेल्स टाकायचे आणि त्यानंतर गेट ट्रेन चार्टर्स करायचं आहे। त्यानंतर आपण आपलं जे पण सीट अवेलेबल आहे त्या सीटवर TCला बोलून आपण त्या सीटचं रिझर्वेशन हे बुक करू शकता। तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि